नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ICICI बँकच्या शेअरबद्दल। जर ह्या शेअरची रिसर्च आपल्याला करायची असेल तर कसे करायचे, हा येणाऱ्या काळात 1500 जाईल का नाही। मित्रांनो, जास्त गोष्टी तुम्ही चेक करा किंवा नका करू, पण कमीत कमी एवढी मेहनत करा की हा शेअर पुढील 10 वर्ष चालेल की नाही। त्यामुळे काय होईल, खूप सोपं आहे। लोक बँकेत FD का करतात? 10 वर्षासाठी करतात। काही तर त्यांनी रिसर्च केली असेल, काहीतरी वाचलं असेल त्या बँकेबद्दल, त्यामुळे FD करत आहेत। तिसरं, काय टिकणार का नाही येणाऱ्या काळात। समजा तुमची एक कंपनी आहे, त्या कंपनीला मागील 2 वर्षापासून नुकसान होत आहे, काय होईल, ती कंपनी तुम्हाला बंद करावी लागेल। सॅलरी कशी देणार, बंद होऊन जाईल ती कंपनी। पण जर तुमच्या कंपनीला सतत प्रॉफिट होत असेल तर अनुमान आहे की येणाऱ्या काळात शेअरचा भाव वाढेल। पण तुम्हाला सांगायला कोणी नाही येणार, तुम्हाला स्वतःला मेहनत करावी लागेल। तुम्ही नक्की नुकसान पाहाल। जोपर्यंत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये स्वतःची रिसर्च नाही करत, मेहनत नाही करत, तुमच्या हातात काही येणार नाही। या गोष्टीला समजून घ्या। काय रिसर्च करणे एवढे अवघड झाले आहे का? तुम्ही हा विचार करत आहात की आम्ही रिसर्च नाही करू शकत। अरे भाऊ, जो रिसर्च करून देत आहे त्याची रिसर्च किती फेल असते माहीत आहे? तुमच्या आजूबाजूला मोठे मोठे ब्रोकरेज फर्मचे लोक तुम्हाला रिसर्च करून देतात, त्यांची रिसर्च फेल होते। जेव्हा मार्केटमध्ये धडाम करून घसरण होते। तुम्हाला इथे काय गोष्ट समजून घ्यायची आहे, तुमचा पैसा लॉंग टर्ममध्येच बनेल। शॉर्ट टर्ममध्ये मार्केट घसरलं तर तुम्हाला फेल नाही बोलत, कारण जी पण रिसर्च येते ती लॉंग टर्ममध्येच येते। तुमच्या मनात अशा प्रकारचा सेटअप बनवला गेला आहे की शेअर कोणी सांगितला तो जर पडला तर तो वेडा आहे। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत राहतील, पण जो पैसा बनतो तो लॉंग टर्ममध्येच बनतो। शॉर्ट टर्ममध्ये खूप व्होलॅटिलिटी तुम्हाला पाहायला मिळेल, इंटरनल इश्यू पण असू शकतात। रशिया युक्रेन वॉर होत आहे, इस्रायल हमास गप्प बसत नाही आहे, त्यांची सतत लढाई चालू आहे। हळूहळू कमी झाली तर खूप चांगली गोष्ट आहे, ते तर वेळच ठरवेल। काय गोष्ट इथे पाहायला मिळत आहे, कंपनीचे क्वार्टर 1चे रिझल्ट्स खूप चांगले आले आहेत। काय रिझल्ट चांगले आले म्हणून आपल्याला डाव खेळायचा आहे? कंपनीची प्राइस किती आहे काय आपल्याला पाहायचं नाही, त्याचा मार्केट कॅप किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिल्या पाहिजे। मित्रांनो पहा, मार्केट कॅप जवळजवळ 10 लाख करोडचा मार्केट कॅप आहे। तर इथे पाहाल तर 1396 रुपयाचा भाव चालू आहे। त्याचा हाय जर पाहाल तर 1500च्या आसपास आहे। काय इथून 60 रुपयांनी शेअर वरती जाईल? तुम्ही जे शॉर्ट टर्मचं एक्सपेक्टेशन करत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे। सध्या रिझल्ट खूप चांगले आले आहेत, ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। ह्या शेअरबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की हा शेअर जीवनभर तुम्हाला पैसा देईल। घसरणीत खरेदी करा, तेजीमध्ये विकून टाका। बरेच लोक मला विचारतात, ऑनलाईन 4-5 हजार आम्हाला मिळतील, आम्ही त्यातूनच कमावू। शेअरमध्ये मजबूत कंपनी तुम्हाला मिळाली आहे, इथून पैसा कसा कमवायचा आहे? चांगल्या घसरणीत खरेदी करायचा आहे, तेजीमध्ये विकायचं आहे। हे काम तुम्हाला ह्या शेअरमध्ये करायचं आहे। कमवत राहा जीवनभर, हा नेहमीच तुम्हाला पैसे देत राहील। तुम्हाला घसरणीत खरेदी करायचं आहे, तसेच एका वेळात तुम्हाला खरेदी नाही करायचं आहे, तुकड्या तुकड्यात खरेदी करायचं आहे। करोडोचा प्रॉफिट
येत आहे कंपनीचा. किती मस्त क्वार्टरली प्रॉफिट पाहायला मिळत आहे. ह्या बँकेला तुम्ही पाहाल तर तुमच्याकडून FD घेतो, तुम्हाला 6-7% FDच्या इंटरेस्ट देईल आणि वरती मार्केटमध्ये 11-12% लोन देईल. मध्ये दलालीचं तर काम करत आहे. एक प्लॅटफॉर्म बनवून ठेवला आहे. FD द्या, पुढे पैसे देतो लोनवर आणि तुम्हाला 6-7% देतो, तर मधले 4% वाचतात. त्यातूनच प्रॉफिट कमवत आहे. कंपनीचा रेव्हेन्यू पहा किती आहे. 1 वर्षापूर्वी 46,000 करोडच्या आसपास होता. डिसेंबरमध्ये 47,000 करोड, मार्च 2025मध्ये 48,000 करोड 387 होता आणि जूनमध्ये 49,000 करोड होता. तर रेव्हेन्यू चांगल्याच वरच्या बाजूला जंप पाहायला मिळत आहे. रेव्हेन्यूमध्ये चांगली जंप आहे. ठीक आहे. ह्याच प्रकारे व्याजाची कमाई पण तुम्हाला वाढताना दिसत आहे. आता पहा 14,456 करोड कंपनीचा नेट प्रॉफिट पाहायला मिळत आहे. क्वार्टरली बेसिसवर एका वर्षापूर्वी किती प्रॉफिट होता? 13,906, त्यानंतर 13,847, त्यानंतर 14,354 आणि त्यानंतर 14,456. ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट तर सतत वाढतच चालला आहे. मार्केटमध्ये किती शेअर पडला ह्याचा अर्थ हा नाही की कंपनी संपली. एवढे सगळे शेअर मी तुम्हाला दाखवले आहेत की जे एका महिन्यात 30-40% वाढतात. पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. ह्या सर्व घसरणीला झेलाल, टिकून राहिलात, समजला की कसा पैसा बनतो. अशी मोठी घसरण झाली तर टॅकल कसं करायचं, त्याला कसं हँडल करायचं, त्याचा सरळ फंडा आहे. जो तुमच्या पैसा आहे, बस हाच हत्यार आहे. त्याला एकदा लावाल तर स्टॉक मार्केट तुमच्या मानेवर हातोडा मारेल. थोडं थोडं करून लावाल तर पायाखाली दाबून दाबून तुम्ही स्टॉक मार्केटला माराल. हा जो पैसा आहे त्याला कसे तुम्ही एकूण मिळून खरेदी करत आहात. तुम्हाला कोणी सांगितलं की फक्त एकाच वेळी खरेदी करायचं आहे? शेअरमध्ये थोडं थोडं करून SIP करायची असते. कोणत्याही शेअरला घेऊन तुमच्या माइंडमध्ये काय चालत आहे त्यानेच अर्धे पैसे बनतील. तुम्ही एक्साइटमेंटमध्ये येऊन उद्याच वाढणार आहे 1000 शेअर मारता, पण तो पडला तर तुम्हाला त्रास होईल. घसरण झाली, तुम्ही फसलात, तुम्हाला कोण मदत करणार आहे? तुमचा पैसाच तुम्हाला मदत करतो. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो, पण मी तुम्हाला किती वेळा सांगतो की एकाच वेळी शेअर खरेदी करू नका. तुकड्या तुकड्यात खरेदी करा. नियम बदलू नका. डिसिप्लिनमध्ये राहा.